नमस्कार मित्रांनो, म्हैसूरमध्ये अतिशय एका बिग बजेट मालिकेचा सेट उभारला जातो। टिपू सुलतान यांच्या जीवनावर आधारित ही मालिका बनत असते आणि या मालिकेतील दरबाराच्या प्रसंगाचं शूटिंग सुरू असतं। त्यासाठी फटाके वापरले जातात आणि शूटिंग सुरू असतानाच फटाक्याच्या ठिणगीमुळे या सेटला आग लागते। सेट अतिशय मोठा असल्यामुळे आग काही क्षणातच प्रचंड प्रमाणात पसरते। सेटवर शेकडो कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते। तिथून बाहेर पडण्याचा रस्ताही अतिशय छोटा होता। काही क्षणातच संपूर्ण सेटभर धूर पसरतो आणि नेमका बाहेर पडायचा मार्ग कुठला आहे हेच कोणाला सापडत नाही। आग वाढत जाते। मदत कार्य, ॲम्ब्युलन्स, अग्निशामक दल या गोष्टी येण्यासाठी खूप उशीर होतो आणि या आगीमध्ये 50हून अधिक कलाकार, तंत्रज्ञ आणि विविध भागातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू होतो। या मालिकेचे निर्माते आणि प्रमुख अभिनेते असतात संजय खान। त्यांनीही या आगीतून स्वतःला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, मात्र ते सुद्धा गंभीररित्या भाजले होते। त्यांचा जीव तर वाचला, मात्र त्यांच्यावर 70हून अधिक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या आणि त्यांना जवळपास 13 महिने रुग्णालयात राहावं लागलं होतं। मित्रांनो, 8 फेब्रुवारी 1989 रोजी घडलेली ही घटना भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधली आतापर्यंतची सर्वात भीषण दुर्घटना म्हणून ओळखली जाते। या घटनेचं वर्णन संजय खान यांनी त्यांच्या द बेस्ट मिस्टेक्स ऑफ माय लाईफ या आत्मचरित्रामध्ये सुद्धा केलं आहे। या घटनेनंतर प्रीमियर स्टुडिओ म्हणजेच ज्या स्टुडिओमध्ये ही घटना घडली होती त्या स्टुडिओबद्दल खूप साऱ्या अफवा पसरल्या। या घटनेच्या आधी या स्टुडिओमध्ये जवळपास 700 पेक्षा जास्त चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग झालं होतं, मात्र या घटनेनंतर या स्टुडिओची ओळख कायमची बदलून गेली। या ठिकाणी कित्येक वर्ष अनेक अफवा सुद्धा पसरल्या होत्या। काही लोकांनी असा दावा केला होता की रात्री या ठिकाणाहून किंचाळण्याचे आवाज येतात, जळलेल्या अवस्थेत काही लोक चालताना दिसतात किंवा रात्री विचित्र दिवे सुद्धा चमकताना दिसतात। काही काळानंतर इथं शूटिंग होणं जवळपास बंद झालं। अखेर 2018 मध्ये या स्टुडिओचा बहुतांश भाग पाडण्यात आला आणि त्या जागी निवासी प्रकल्प उभारण्यात आले। आता या घटनेला 3 दशकाहून अधिकचा काळ लोटला आहे, तरी भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील ही सर्वात भीषण स्टुडिओ दुर्घटनांपैकी एक दुर्घटना म्हणून आजही ओळखली जाते।